पहिला इतिहास अध्याय 7। इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, याशूब व शिम्मोन असे 4। तोलाचे पुत्र उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम व शमुएल। हे आपला बाप तोला याच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या पिढीतले शूरवीर पुरुष होते। त्यांची संख्या दाविदाच्या काळी 22,600 होती। उज्जीचा पुत्र इज्रह्या, इज्रह्याचे पुत्र मिखाएल, ओबद्या, योएल व इश्शिया असे 5 होते। हे सर्व प्रमुख पुरुष होते। त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यात त्यांचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती। इस्साखाराच्या सर्व कुळातले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते। वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले होते। बन्यामिनाचे पुत्र बेला व बेकर व यदिएल असे 3। बेलाचे पुत्र एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरीमोत व इरी असे 5। हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूरवीर होते। वंशावळीत ते 22,034 नमूद झाले होते। बेकेराचे पुत्र जमीरा, योवाश, अलीयेजर, एल्योवेनय, अमरी, यरेमोत, अबिया, अनाथोत व अलेमेत। हे सर्व बेकेराचे पुत्र। ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूरवीर होते। वंशावळीत ते 20,200 नमूद झाले होते। यदिएलाचा पुत्र बिल्हान, बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शिश व अहिशाहर। हे सर्व यदिएलाचे वंशज। ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूरवीर होते। सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते 17,200 होते। इराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचे वंशज हुशिम। नफ्तालीचे पुत्र यहसीएल, गुनी, येसर व शल्लूम ही बिल्हेची संतती। मनश्शेचे पुत्र, त्याच्या बायकोपासून त्याला अस्त्रिएल झाला। त्याच्या आरामी उपपत्नीपासून त्यास गिलादाचा बाप माखीर हा झाला। माखीराने हुप्पीम व शुप्पीम यांची बहीण बायको केली, तिचे नाव माका। दुसऱ्या पुत्राचे नाव सलाफहाद। सलाफहादाला मुलीच होत्या। माखीराची बायको माका हिला पुत्र झाला, त्याचे नाव तिने पेरेस ठेविले व त्याच्या भावाचे नाव शेरेश होते। त्याचे पुत्र उलाम व रेकेम। उलामाचा पुत्र बदान। गिलाद बिन माखीर बिन मनश्शे याचे पुत्र हे। त्याची बहीण हम्मोलेखेत हिला इशहोद, अबियेजेर व महला ही झाली। शमीदाचे पुत्र अह्यान, शेखेम, लिखी व अनियाम। एफ्राईमाचे पुत्र, त्याचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहत, त्याचा पुत्र एलादा, त्याचा पुत्र तहत, त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह आणि एजेर व एलद। ह्यास गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकिले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यास ते गेले होते। यामुळे त्यांचा बाप एफ्राईम याने बहुत दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले। तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला। त्याने त्याचे नाव बरिया भाग्यहीन असे ठेविले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते। त्याची कन्या शेरा। तिने खालचे व वरचे बेत होरोन व उज्जैन शेरा ही वसविली। त्याचे पुत्र रेफह व रेशेफ। रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन, त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र अलीशामा, त्याचा पुत्र नून व त्याचा पुत्र यहोशवा। त्यांची वतने
व वसतिस्थाने ही होत. बेथेल व त्याच्या लगत्याची खेडी, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची खेडी, शखेम व त्याची खेडी, गज्जा व त्याची खेडी, एथपर्यंत. त्याप्रमाणेच मनश्शेच्या वंशजांच्या सीमेवरील बेतशान व त्याची खेडी, तानक व त्याची खेडी, मगिद्दो व त्याची खेडी, दोर व त्याची खेडी, यात इस्रायलाचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते. आशेराचे पुत्र इम्ना, इश्वा, इश्वी, बरिया व त्यांची बहीण सेराह. बरियाचे पुत्र हेबेर व मालकीएल, हा बिरजाविथाचा बाप. हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शुवा ही झाली. यफलेटाचे पुत्र पासख, बिम्हाल व अश्वात, ही यफलेटाची संतती. शेमेराचे पुत्र अही, राहागा, यहुबा व अराम. त्याचा भाऊ हेलेम याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश व आमाल. सोफहाचे पुत्र सुहा, हर्नेफेर, शुवाल, बेरी, इम्रा, बेसेर, होद, शम्मा, शिल्शा, इथ्रान व बैरा. येथेराचे पुत्र यफुन्ने, पिस्पा व अरा. उल्लाचे पुत्र आरह, हन्निएल व रिस्त्या. हे सर्व आशेराचे वंशज होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते. आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते 26,000 भरले.